नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 48. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता हा अध्याय करता सुरू, जया अत्यंत श्रवणादरू. ऐसा श्रोता लागला विचारू, गुरु की सद्गुरु साई. तयाची या समाधाना, कतू सद्गुरूच्या संक्षिप्त लक्षणा. जेणे साई समर्थ चरणा, मिळतील पुन्हा सद्गुरूच्या. जेथुनी प्राप्त वेदाध्ययन, अथवा साही शास्त्रांचे ज्ञान. जिही करविले वेदांत निरूपण, ज्ञातेन सद्गुरु म्हणती तया. कोणी एक वायू कोंडती, तप्त मुद्रा धारण करीती. ब्रह्मानुवादे श्रोतया रिजविती, ज्ञातेन सद्गुरु म्हणती तया. शिष्या शास्त्रोक्त मंत्रही देती, जप करावया आज्ञा करीती. होईल केव्हा फलप्राप्ती, विश्वास न चित्ती कोणाही. तत्वनिरूपण अतिरसाळ, शब्दज्ञान आगळ पगळ. स्वानुभवाचा मात्र दुष्काळ, शाब्दिक पोकळ ते ज्ञान. ऐकते क्षणी निरूपण नीट, उभय भोगांचा येईल वीट. परी अनुभवाची चवी चोखट, अनुभवी तोच प्रगटवी. असोनी संपूर्ण शब्दज्ञानी, पूर्णानुभवी अपरोक्षदानी. त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधिनी, त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधनी. म्हणावे त्या लागोनी सद्गुरु, स्वये ज्याते अनुभव नाही, तो काय शिष्या ते देईल पाही. जयान अपरोक्ष अनुभव काही, सद्गुरु कदाही न म्हणावा. शिष्यापासून घ्यावी सेवा, स्वप्नीन धरा ऐसिया भावा. उलट शिष्यार्थ निज देह लागावा, इच्छितो जाणा सद्गुरु. शिष्य म्हणजे की पदार्थ, गुरु काय तो श्रेष्ठात श्रेष्ठ. ऐसिया अहंभावाविरहित, तोची सद्गुरु हितकारी. शिष्य तो ही पूर्ण ब्रह्म, तया ठाई पुत्र प्रेम. इच्छिन त्या पासाव योगक्षेम. सद्गुरु तो परम श्रेष्ठ जगी. परमशांतीचे जे निधान, विद्वत्तेचा न जेते अभिमान. सान थोर समसमान, तेच सद्गुरु स्थान जाणावे. ऐसी ही सर्व साधारणपणे सद्गुरूची संक्षिप्त लक्षणे. निवेदिली म्या अनन्य शरणे, श्रोतया कारणे संकलित. साई दर्शने तुष्टले लोचन, तया भाग्यवंती लागून. मी काय याहुनी वर्णू शकेन, सद्गुरु लक्षण ते सत्यपै. जन्मोजन्मीचा पुण्यातिशय, गाठीस होता त्याचा संचय. तेने हे आम्हा लाधले पाय, या सद्गुरुराय साईचे. पूर्ण तारुण्यही अपरिग्रह, निराधार न व्यसनाग्रह. तमाकुचिली महाकाय तो संग्रह, मनोनिग्रह भयंकर. वर्षे 18 असता वय तेव्हापासून पूर्ण मनोजय. सदा एकांती वसावे निर्भय, लावणी लय स्वरूपी. पाहुण भक्ताची आवडी शुद्ध, भक्ता पराधीन मी हे ब्रीद. भक्तवृंदा दावावया विशद, भक्त प्रेमास्पद वर्ते जो. जया परब्रह्मा सनातना, जय दिन उद्धारा प्रसन्न वदना. जय चैतन्य घना भक्ताधीना, दे निज दर्शना निज भक्ता. जय जय आजी द्वंद्वातीता, जय जय आजी अव्यक्त व्यक्ता. सर्व साक्षी सर्वातीता, अकळ अभक्ता सकळिका. जय जय भव संतापहरणा, जय जय भव गजविदारणा. जय जय आश्रित प्रेमपूर्णा, संकट निरसना सद्गुरुराया. तुझ अव्यक्ती समरसता, आकार पावला निराकारता. परितव भक्त कल्याणा करता, देह ठेवताही न सरे.
देही असता जी जी कृती तोच समरसता अव्यक्ती. तेचा अनुभव आजही भोगिती जे तव भक्ती लागले. त्वामज पामरा निमित्त करुणी निरासावया अविद्या रजनी. प्रगट केला निज चरित्र तरणी तो भक्त उद्धरणी समर्थ. अस्तिक्य बुद्धी श्रद्धा स्थिती हीच भक्ताची हृदय पणती. प्रेम स्नेहे उजळीचे वाती ज्ञानज्योती प्रगटेल. प्रेमाविण शुष्क ज्ञान तयाचे कोणा काय प्रयोजन. विना प्रेम न समाधान प्रेम अविच्छिन्न असावे. कायवानू प्रेम महिमान तया पुढे तुच्छ आन. गाठी नसल्या प्रेम गहन श्रवण वाचन निष्फळ. प्रेमापाशी नांदे भक्ती तेथेच अवघी शांती विरक्ती. तेथेच पाठी तिष्ठे मुक्ती निज संपत्ती समवेत. प्रेमनुपजे भावाविण भाव तेथे देव जाण. भावापोटी प्रेम पूर्ण भावची कारण भवतरणा. गंग उदका सम पवित्र परम गोड साई चरित्र. तेनेच त्याचे सजविले स्तोत्र निमित्त मात्र हे माड. श्रवण करता साई चरित्र श्रोते वक्ते नित्यपूत. पाप पुण्याचा होय घात नित्यमुक्त दोघेही. भाग्ये आगळे ऐकता श्रोत्र भाग्ये आगळे वक्त याचे वक्त्र. धन्य हे श्री साई स्तोत्र अति पवित्र निज भक्ता. होऊन या शुद्ध चित्त सद्भावे जे जे परिसती चरित. तयाचे ते सकळ मनोरथ होतील सुफलित सदैव. परमभावार्थे आदरेसी ऐकती या सच्चरितासी. निज पदभक्ती अनायासी लाभे जयासी अविलंबे. भक्तिभावे साई चरण सेविता करता साई स्मरण. होईना येथेचे इंद्रिया चरण सहज भवतरण रोकडे. भक्त चातका निज जीवन ऐसे हे साई सच्चरित्र कथन. श्रोता श्रवणा पाठी मनन की जे आयतन श्रीकृपेचे. सर्वावस्थी सावधान होऊन श्रोती केली या श्रवण. सहज होय भवतरण कर्म बंधन तुटोन. असो मनी म्हणतील श्रोते केव्हा आरंभ होणार कथे ते. दवडितो त्याची या अस्वस्थते ते प्रस्तावने ते करोनी. पूर्वाध्यायी झाले कथन वैर हत्या आणि ऋण. ही फेडावया पुनर्जन्म येई निज कर्म भोगावया. तयास नाही पूर्वस्मरण परी या संता कदा न विस्मरण. करती निज भक्त संकट निवारण असे ना जनन कोठेही. आता ही दुसरी तैसीच कथा देता घेता उठता बसता. संतापाय विश्वास ठेविता पावती सफलता निज भक्त. कर्मारंभ करू जाता आधी हरी गुरुचरण स्मरता. तेची निवारती निज भक्त चिंता. कर्मी निज दक्षता ठेवली या. कर्म मात्र मी करणार समर्थ हरिगुरु फळ देणार. ऐसा ज्याचा दृढ निर्धार बेडा पार तयाचा. संत आरंभी उग्र भासती तयाच्या पोटी लाभे विणप्रीती. अल्पधीर पाहिजे चित्ती करतीला अंती कल्याण. शापताप संस्कृती माया सत्संगाची पडता छाया. ठाईच ठाई जातील विलया म्हणून त्या पाया विनटावे. सविनय आणि अनुद्धत होऊन संता शरणांगत. प्रार्थावे त्या निज गुरुहित देतील चित्त स्वास्था ते. अल्पज्ञानाची अभिमानी संत वचन विकल्पमानी. होते त्या आधी कैसी हानी विश्वासे निदानी कल्याण. शुद्ध मने वा कपटे सर्वथा खऱ्या संताचे चरण धरता. अंती पावे तो निर्मुक्तता अगाध योग्यता संताची. हे अर्थीची बोधक कथा श्रवण की जे सावधानता. स्वानंद निर्भर होईल श्रोता तैसाची बघता उल्हासित. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती श्री सद्गुरू कुलदैवत सीतारामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ यांचं नमन करून या अध्यायाला प्रारंभ केलेला आहे. तर आता तुम्ही म्हणाल साईनाथ गुरु आहेत का सद्गुरू आहेत. तर आपण या गुरु आणि सद्गुरूमधला थोडासा फरक आपण पाहूया की म्हणजे तुम्हाला समजेल की साई काय आहेत ते. मग काही लोक वेदाध्ययन आहे त्यांना साईशास्त्राचं ज्ञान आहे. वेदांचं निरूपण केलेलं आहे म्हणजे वेदावरती मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये टीका केली आहे पण तरी त्यांनाही सद्गुरू म्हणत नाहीत.
आता कोणी कसं एकदम उग्र तप करतं, वायू कोंडायचं, म्हणजे ती एक मुद्रा आहे, खेचरी मुद्रा, किंवा तिला म्हटलं जातं नाडीबंधन किंवा काहीतरी योग आहे. ह्या योगामध्ये आपली टाच गुदाला लावायची, म्हणजे खालून जाणारा वायू बंद करायचा, श्वास रोखून धरायचा आणि सगळं शरीराचं म्हणजे अवरोधन करून नजर अशी नाकावर लावायची किंवा कपाळाच्या मध्यावर लावायची. ती खेचरी मुद्रा आहे. म्हणजे काही लोक असं करतात आणि लोकांना, काही लोक ब्रह्मानुवादन म्हणजे अनेक कथा सांगतात, त्याचे अर्थ सांगतात लोकांना, पण म्हणून ते काही सद्गुरू नव्हेत. काही शिष्यांना शास्त्रोक्त मंत्र देतात, जप करायला सांगतात, पण केव्हा फलप्राप्ती होणार हे त्यांना स्वतःलाही माहीत नसतं, म्हणून ते काही सद्गुरू नव्हेत. तत्वनिरूपण करतात काही लोक, अगळपगळ शब्द बोलत असतात, पण स्वतःकडे मात्र त्याचा कुठलाही अनुभव नसतो. स्वानुभवाविणं जे ज्ञान आहे ते सगळं पोकळ शब्दाचे बुडबुडे आहेत. तर अशा लोकांना देखील आपण सद्गुरू म्हणू नये. मग ज्यांचे निरूपण आपण शब्द ऐकले की आपण जे उपभोग घेतो त्याचा वीट येईल आणि अनुभवाची चोकट आहे त्या व्यक्तीकडं, अनुभवाने सांगतो तो, त्या व्यक्तीला सद्गुरू म्हटलं पाहिजे. त्याचाच अधिकार आहे शिष्याचं प्रबोधन करायचा. ज्यानं स्वतः, आता बाबाने 3 दिवस आत्मब्रह्मांडात चढवला होता आणि 3 दिवसानं बाबा खाली आले. बाकीचे करू शकतात का? नाही करू शकत. म्हणजे त्यांना ते स्वतः अनुभव घेतलेला आहे पहिला, ते सांगू शकतात आत्म्यानं ब्रह्मांडात काय काय पाहिलं म्हणून. ज्याला स्वतःचा अनुभव नाही तो शिष्याला काय देणार? त्यामुळे अशा लोकांना काही सद्गुरू म्हणता येत नाही. ज्याच्या मनामध्ये आहे शिष्यापासूनच सेवा घ्यावी आणि त्यांच्याच वस्तूंना म्हणजे आमचं योगक्षेम चालावा, तर तो गुरु नव्हे. तर जो शिष्याची सेवा घेत नाही, उलट शिष्याच्यासाठी आपला देह वेळेला झिजवतो, आपल्या जीवाला कष्ट घेतो, तोच खरा सद्गुरू आहे, सदहितकारी आहे. आणि तो शिष्य पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे काय? शिष्याच्या ठाई आपल्या मुलासारखं पुत्रवत प्रेम आहे. हा म्हणजे काय यत्किंचित आहे, किती पण हुशार असेल तरी हो मीच बाप आहे, मीच गुरु आहे असं म्हणणारा, शिष्याला कप पदार्थ मानणारा असा व्यक्ती सद्गुरू होत नाही. गुरु होऊ शकतो पण सद्गुरू होत नाही. ते स्वतः शांतीचे निदान आहेत, कोणावर कधी विनाकारण चिडणार नाही. आपले काय म्हणतात ते अपराध पोटामध्ये घालतील शिष्याचे, असे असतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि हेच साईचरणी सगळी साईंकडे ही लक्षणं होती. साईंच्या दर्शनानं आमचे डोळे धन्य झाले. म्हणजे आम्ही भाग्यवंत आहे की आम्हाला साईचं दर्शन झालं आणि जन्मोजन्मीचं आमचं पुण्य होतं, म्हणूनच आम्हाला हे साईंचे पाय लाभलेले आहेत. आता हे वयाच्या 18व्या वर्षी शिर्डीमध्ये आले, तेव्हापासून त्यांच्याकडे अपरिग्रह हा एक शब्द आहे जैन धर्मामध्ये. मुळात अपरिग्रह म्हणजे कशाचाही संचय करायचा नाही, तात्पुरतं लागेल तेवढंच वापरायचं, बाकीचं सगळं देऊन टाकायचं किंवा वापरायचंच नाही. महाराजांकडे येऊन जाऊन संग्रह काय होता तर तंबाखू, छापी, चिलीम आणि एक सटका, बस. त्या व्यतिरिक्त महाराजांकडे काहीही नव्हतं आणि त्यांनी कधी संचय केला नाही. मग भक्तांनीच माझा योगक्षेम चालवावा ही तर मुळीच इच्छा नव्हती. भक्त त्यांना स्वतः आणून द्यायचे, पण हे स्वतः मात्र भिक्षापात्र घेऊन पाचघरी जातच असत. तर असे दिनोद्धार साई आहेत. माझा त्यांची प्रार्थना केली आहे की द्वंद्वातीत आहे. म्हणजे द्वंद्व काय? वेद, द्वैत आणि अद्वैत. अद्वैत म्हणजे देव आणि मी एकच आहे, द्वैत म्हणजे दोन गोष्टी आहे, अव्यक्त आहेत. भवसंतापहरण म्हणजे आपलं जे भवाचा सागर आहे किंवा जो संताप आहे भवाचा, त्याचं हरण करणारे आहेत. भवगज विदारणा म्हणजे भवरूपी हत्ती आहे आणि त्याला विदारण करणारा कोण आहे? सिंह आहे. तर असं त्यांची प्रार्थना करून त्यांना सांगितलं की त्यांनी देह जरी ठेवला तरी त्यांचा महिमा काही संपला नाही आणि भक्ताच्या कल्याणाकरता त्यांच्या या गोष्टी चालूच आहेत. साईंनी मला स्वतःला एक निमित्त केलं आहे आणि तुमच्याकडं हे सगळं स्वतःचं चरित्र प्रगट केलेलं आहे, भक्त उद्धरणी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी. तर श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेमाविणं ज्ञान शुष्क आहे, म्हणजे असं कडकपणे राहून नुसतं ज्ञान देत राहत नाही. तर प्रेम पाहिजे आपल्या शिष्यांविषयी, लोकांविषयी. ते बाबांकडे प्रेम होतं. बाबा चिडायचे पण ते लोकांना माहीत असायचं की हे वरती रागावलेले आहेत, संत हे वरती चिडलेले दिसतात, पण प्रत्यक्षामध्ये ते आतून असे फणसासारखे कधी कधी गोड असतात. मग आता तर हे चरित्र तुम्ही ऐकता तर तुमच्या पापपुण्याचा दोघांचा घात होऊन तुम्ही मुक्त व्हाल आणि भाग्यानंच हे कथा ऐका, हे स्तोत्र ऐका. जिथं तुमचं भाग्य असेल तरच तुम्ही इथपर्यंत याल, नाही तर काय तुम्ही इथं येणार नाही. तुम्ही आता तुम्हाला उत्सुकता असेल की कथा कधी सुरू होते,
हा माणूस आपला स्वतः स्वस्त आहे सारखा आणि स्वतःसारखी प्रस्तावनाच मांडत राहतो. तर आता आपण मागच्या अध्यायात काय पाहिलं तर वैर आणि हत्या आणि ऋण म्हणजे कुणाचं घेतलेलं कर्ज हे फेडण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म येतो. म्हणून कुणाचं कर्ज कधी बुडवू नये, घेतलेलं परत द्यावं, कुणाला लुबाडू नये, कुणाचे पैसे बुडवू नये, खोटं बोलू नये, भ्रष्टाचार करू नये, कुणाशी वैर आहे असं शेवटच्या टोकाचं वैर करू नये. झालं गेलं तिथल्या पुरतं सोडून दिलं, नाही तर पुन्हा पुन्हा ते जन्ममरणाचे फेरे काही चुकत नाहीत. कारण आपल्या हातून दर जन्मात काही ना काही घडतच राहणार आणि ते फेडण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म, ते फेडण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म. तर आता ही पण अशीच एक कथा आहे की जी आपण आता ऐकूया. अल्पज्ञानाची या अभिमानी संतवचनी विकल्पमानी होते त्या कैसी हानी. म्हणजे अल्पज्ञान आहे स्वतःकडं, पण स्वतःला मोठं शहाणं समजायचं, संतांचं वचन मानायचं नाही. आणि मग त्याला आधी कशी हानी झाली आणि मग जेव्हा कृपा केली किंवा संतांचे पाय धरले तेव्हा कसं तुमचं कल्याण झालं. तर शुद्ध मनाने किंवा खऱ्या जरी अगदी कपटान जरी एखादा शरण गेला संतांना तरी त्याला ती निर्मुक्तता मिळते, अशी संतांची योग्यता असते. या आरतीची एक बोधक कथा आपण आता ऐकूया. वकील अक्कलकोट निवासी सपटणे कर नाम तयासी परिसा तयाचे अनुभवासी मन उल्हासित होईल. वकिलीचा रात्रंदिवस करीत असता ते अभ्यास भेटले विद्यार्थी शेवडे त्यास करीत विचारपूस परस्पर. सहअध्यायी इतर आले तेच खोलीत एकत्र बैसले प्रश्न एकेका पुसू लागले पाहावया अभ्यासिले ताडून. पाहावे कोठे कोणाचे चुकते कोणाचे उत्तर बरोबर येते करावे संशय निवृत्ती ते चित्स्वस्त ते लागोनी. शेवडे यांची चुकली उत्तरे अंती म्हणाले विद्यार्थी सारे कैसेनी यांची परीक्षा उतरे अभ्यासिले अपुरे सर्वची. केला जरी त्यांनी उपहास शेवड्यांचा पूर्ण विश्वास पुरावा अपुरा अभ्यास यावेळी मी पास होणार. मीनं जरी अभ्यास केला माझा साईबाबा मजला पास कराया आहे बैसला करू मी कशास काळजी. परिस्ता ऐसिया बोला आश्चर्य वाटले सपटणे कराला नेऊन शिवड्यास एके बाजूला पुसावया लागले. अहो हे साईबाबा कोण जयाचे एवढे वर्णिता गुण जयावर तुमचा विश्वास पूर्ण वस्तीचा ठाव कवण की. मग त्या साईबाबाची महती प्रतिउत्तरी शेवडे करती सवेची आत्मविश्वास स्थिती तयासी वदती प्रांजळपणे. सुप्रसिद्ध नगर जिल्हा त्या माजील शिर्डी गावाला फकीर एक मशिदी बैसला असे बहु नावाजला सत्पुरुष. संत आहेत जागोजाग परितयाचे भेटीचा योग गाठीत नसता पुण्यामोग प्रयत्न हा सुयोग लाभेना. विश्वास माझा पूर्ण त्यावर करील तो जे हेच होणार वदेल वाचे तेच घडणार नाही ते चुकणार कल्पांती. कितीही केल्या यंदा प्रयास परीक्षेत मी होणार नापास पुढील वर्षी मी अप्रयास होणार मी पास त्रिसत्य. मज हे आहे त्यांचे आश्वासन तयावर माझा भरोसा पूर्ण होणेन त्यांचे अन्यथा वचन गाठ मी बांधून ठेवलीसे. नवल काही तो होईल होईल परीक्षा याच्याही पुढील. हास्यास्पद हे वाटले बोल निसंशय फोल सपटणे करा. विकल्प पूर्ण ज्यांचे मन त्यांना काय आवडे कथन असं शेवडे गेले तेथून परिसा ते वर्तमान पुढील. पुढे आले अनुभवांती अनवर्त झाल्या शेवड्याच्या उक्ती दोन्ही परीक्षा पास होती आश्चर्यचित्ती सपटणे करा. पुढे जाता 10 साले सपटणेकर उद्विग्न झाले दुर्दैव एकाएकी ओढवले तेव्हा ते पावले उदासता. एकुलता एक मुलगा त्याला कंठरोगाने निधन पावला सन 1913 सालाला अत्यंत भेटला संसारा. आधी करुणी पंढरपूर गाणगापुराधी तीर्थे समग्र झाली परिण सुखावे अंतर वाचिला नंतर वेदांत. ऐसा काही काळ लोटता चित्तास काही येते का शांतता मुन्नी मार्ग प्रतीक्षा करता आठविला वृत्तांत शेवड्यांचा. शेवडे यांचा निश्चय स्मरला साईपदीचा विश्वास आठवला आपणही जावे श्रीदर्शनाला वाटले मनाला तयाच्या. संत दर्शनी धरला हेत सन 1913 सालात शिर्डीस जाण्याचा झाला बेत निघाले समवेत बंधूच्या.
निमित्त शेवळे यांचे स्मरण, वंदावया आपले चरण. साईच तया करते पाचारण, ते साव चित्त श्रवण करा. पंडितराव कनिष्ठ सहोदर, तया घेऊन या बरोबर. संत दर्शनास पटणेकर, निघाले सपरिवार शिर्डीत. असो ते दोघे तेथे आले, येता श्रीच्या दर्शना आले. निघाले दुरुणी बाबांचे दर्शन झाले, अत्यंत झाले चित्तात. दुरुणी परती डोळे भेट, होताच सत्वर गेले निकट. दोन्ही जोडून कर्ण संपुट, समोर तिष्ठत बाबाच्या. दोघेही ते अतिविनीत, बाबा सन्मुख लोटांगणी येत. श्रीफळ साई चरणी समर्पित, शुद्ध भावान्वित सप्रेम. श्रीफळ अर्पिता सपटणेकर, समर्थाची या चरणावर. चलहट शब्दे बाबा धिक्कार, करत सपटणेकर यांचा. सपटणेकर चिंताग्रस्त, बाबा का व्हावे संतप्त. मनी मनी बाबांचे परिचित, पाहून त्या इंगित पुसावे. दर्शने जे व्हावे प्रसन्न, तेच या शब्दे अति खिन्न. होऊन या संचिता दोवदन, बसले सरकून माघारा. आता कोणापासी जावे, कोणा भक्ता लागी पुसावे. काय बाबांच्या बोलात असावे, मनोगत पुसावे कोणास. ऐसा त्यांचा पाहुणी भाव, कोणी त्याची या समाधानास्तव. कथित बाळा शिंप्याचे नाव, शोधिला ठाव तयाचा. तया लागी सपटणेकर, निवेदिते झाले वृत्तांत समग्र. म्हणाले बाबा माझा धिक्कार, करती अतिउग्र वाचेने. तुम्ही तरी मज सवे यावे, दर्शन शांतपणे करवावे. कृपावलोकन बाबांचे व्हावे, कोपान यावे आम्हावरी. असो ते बाळाने मान्य केले, सपटणेकर निश्चिंत झाले. फोटो बाबांचे विकत आणविले, दर्शना निघाले बाबांच्या. बाळा शिंपी होता संगती, फोटो घेऊन आपले हाती. बाळा मग देऊनी बाबा प्रती, बाबास विज्ञप्ती करत हे. काय हे देवा असले कसले चित्र, पाहून बाबा देती उत्तर. हा फोटो आहे याचा यार, बोटाने सपटणेकर दावीत. ऐसे बोलणे बाबा हसले, मंडळीसही हसू आले. बाबा काय हो इंगित यातले, बाळाने पुसले बाबास. तत्काळ बाळा सपटणे करा, म्हणे घ्या दर्शने करा त्वरा. मग ते करते नमस्कारा, चलहट उद्गारा परिसले. त्याची पूर्वील चलहट, अजूनही माझी पूर्वी पाठ. आता काय करावी वाट, आश्चर्य उद्भट सपटणे करा. मग ते दोघे जोडून कर, तिष्ठत बाबा समोर. निघून जा येथून सत्वर, आज्ञा त्या अखेर बाबांची. वाक्य तुमचे स्वामी समयी, अनुल्लंघन कोणाही सर्वता. वाक्य तुमचे स्वामी समर्था, अनुल्लंघन कोणाही सर्वता. काय आम्हा पामराची कथा, निघालो आता येच गडी. ऐकून आपण महाउदार, दर्शना आलो तो धिक्कार. चलहट शब्दे आमचा सत्कार, काय चमत्कार कळेना. तेव्हा असावे कृपावलोकन, द्यावे आम्हा आशीर्वचन. व्हावे सत्वर पुनर्दर्शन, ऐसे आश्वासन मागितले. ऐसा कोण आहे ज्ञानी, जाणेल काय बाबांच्या मनी. परंतु झालेली आज्ञा मानुनी, गेले स्वस्थानी माघारा. ऐसे हे त्यांचे प्रथम दर्शन, तेने ते दोघे अति उद्विग्न. गेले आपले गावा परतून, यत्किंचितही विलंब न करता. पुढे अनेक वर्ष गेले, तरीही न मन स्थिर झाले. पुनश्च गाणगापूर केले, चित्त भडकले अधिकची. विश्रांत्यार्थ सपटणेकर, गेले माडेगावी नंतर. काशी क्षेत्री जाण्याचा विचार, केला अखेर तयांनी. आता काशीस निघावयास, उरले अवघे 2 दिवस. झाला दृष्टांत निजकांतेस, राहिला प्रवास काशीचा. दृष्टांताचा चमत्कार, कैसा त्याचा अभिनव प्रकार. कथितो व्हावे श्रवण तत्पर, लीलाचरित्र साईचे. झोपेत असता शेजेवर, स्वप्नदृष्टी डोळ्यासमोर. बाई घेऊन या घागर, जाही विहिरीवर लक्कडशाचे. तेथे एक निंबातळी, डोईस जो फडका गुंडाळी. ऐसा एक फकीर ते वेळी, म्हणे मज जवळी पातला. का व्यर्थ श्रमसी बाळ, फकीर उद्गारला स्वरे कोमल. तुझं भरून देतो ही सकळ, घागर निर्मळ उदकेची. वाटली भक्ती फकीराची, घेऊन घागर रिकामीची.
वाट मागारा धरली घराती, सवे मागे मागेची फकीर. ऐसिया परी पाहुणी स्वप्न, जागी झाले उघडले नयन. परसुने कांता स्वप्न निवेदन, नेमिले गमन शिर्डीचे. तेच मूर्ती दोघे निघाली, उदयिक शिर्डी ग्राम आली. येताच मशिदी माझी गेली, बाबा ते काळी लेंडीवर. बाबा परत येईपर्यंत बैसते झाले दोघे तेथ. बाबांची मार्ग प्रतीक्षा करीत बाबा इतक्यात पातले. मूर्तीजी देखील दृष्टांतात, तिच ती पाहुणी नकशिकांत. बाई झाली विस्मयान्वित, मग ती न्याहाळीतच राहिली. होता बाबांचे पादक्षालन, बाई गेली घ्यावया दर्शन. करुणी साई पदभिवंदन, बैसली अवलोकन करीतच. पाहून तिची विनीतता, उल्हास साईनाथांच्या चित्ता. बाबांनी हळूच आरंभिली कथा, बाईची व्यथा निवारक. म्हणे नित्यक्रमानुसार, बाबा आपलीच व्यथा सविस्तर. निवेदू लागले प्रेम पुरस्पर, तत्रस्थ एका तिसऱ्यास. पाहू जाता बाईची कथा, बाईस सांगावयाची असता. तिच्या समक्ष तिसऱ्यास कथिता, परिसली अतिसावधानता बाईने. माझे हात पोट कंबर, बहुत दिवस दुखे अनिवार. औषधा करता झालो बेजार, होईना परिहार व्यथेचा. कंटाळलो मी औषधे खाता, गुण येईना म्हणून तत्वता. परिमद वाटे आश्चर्य आता, की गेली व्यथा एकाएकी. अशी कथा तिजिया कथिता. बाईचा नामनिर्देशही न करता, तियेचीच ही वार्ता सर्वता. संबंध होता तियेचा. पुढे मास 2 मासा अंती, बाबांनी आपली जी वर्णिली होती. त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ती झाली, तव प्रतीती पटली तिला. पूर्ण झाली बाईची कामना, तव सपटणेकर घेती दर्शना. त्यांची पूर्वीच हट संभावना, बाबांनी पुन्हा केलीच. नकळे माझी काय चूक, धिक्कारती बाबा मज अचूक. नमस्कारता उत्तर एक, मजला ठराविक साच्याचे. काय ती माझी पूर्वार्जित, मजवरीच का रागेजत. इतरापशी माझ्या देखत, वर्तत अत्यंत प्रेमाने. पाहू जाता सांज सकाळी, बाबा पाशी अवघी मंडळी. आनंदे अनुभवित नित्य दिवाळी, माझेच कपाळी चलहट. काही माझे कर्म विकोपा, गेलो पावले धर्म विलोपा. आश्रय झालो अनंत पापा, तेनेच ही अवकृपा मजवरी. आरंभी मी बाबाविषयी, होतो कुतर्की तैसाच संशयी. तेनेच वाटले ऐसिया उपायी, बाबाच मज ठाई पाडीत. म्हणून केला निज निर्धार, अनुग्रह बाबांचा होय वर. तेथेच वृत्ती ठेवून स्थिर राहावे सुस्थिर मानसे. त्रिविध तापे तापलेला, वरी साईच्या दर्शना भुकेला. ऐसा कोण विनमुख गेला, जो निवाला न अंतरी. तरी ते दिवशी अतिउद्विग्न, गोडन लागे अन्नपान. गोडन लागे गमनागमन, उन्निद्र नयन सेजेवर. जवळ नाही कोणी अवांतर, बाबा एकलेच असते गादीवर. साधुनी ऐसा अवसर, धरावे चरण बाबांचे. करत निश्चय सपटणेकर, फळासी आला त्यांचा निर्धार. होण्यास सद्गतीतांतर, धरत चरण बाबांचे. पायावरी ठेवता शिर, बाबा तयावर ठेवीत निज कर. पादसंवाहन करत सपटणेकर, आली एक बाई धनगरती. बाई येताच तेथवर, रगडू बसली बाबांची कंबर. बाबा नित्यक्रमानुसार, वार्ता तिथं बरोबर करतात. वार्तेचा त्या चमत्कार, लक्षपूर्वक सपटणेकर. ऐकता ती त्याचीच समग्र, अक्षरे आदळली. जरी होकार धनगरी देत, सपटणेकर आश्चर्यभरित. आपलेच वृत्त बैसले ऐकत, तेने ते चकित अंतरी. गोष्ट ऐका वाणियाची, परी वस्तुता होती त्यांची. त्यातही त्यांचे मयत मुलाची, वार्ता मृत्यूची निघाली. कोणी अत्यंत परिचित, नातेवाईक सांगे वृत्त. जन्मापासून मरणापर्यंत, तैसेच साध्यंत कथियेले. बाई लागी सांगती कथा, तिचा न कथेशी संबंध तत्वता. ती तो या पिता पुत्राची वार्ता, विषय सर्वथा दोघांचा. असो ऐसी निज कथा, साई मुखे सपटणेकर ऐकता. परम विस्मय झाला चित्ता, बांधली आदरता साईपदी. वाटले तया मोठे कौतुक,
बाबालाही कैसे ठाऊक, परी जैसा करतला मलक, तेवी हे सकळीक बाबांना. ब्रह्मस्वरूप स्वय आपण, तयाचे विश्व कुटुंब जाण, किंबहुना विश्वची नटला पूर्ण, तीच ही खूण साईंची. एकात्मतेचा विचार, तोचिकी साईंचा अवतार, तयास कैसे आप पर, स्वय सविस्तर जगरूप, विनटला जो परमपुरुषा, तया कैसी द्वैत भाषा, द्रष्टादर्शन अथवा दृश्या, नातळे आकाशात नुलेप. बाबा महान अंतर्ज्ञानी, ऐसे ऐकताच येताच तयाचे मनी, बाबा काय तया लागुनी, वदले ते सज्जनी परिसिजे. बोट दावून तया समोर, बाबा आश्चर्य करते उद्गार, मारिले म्हणे मी याचे पोर, आरोप मजवर हा ठेवी. मी लोकांची पोरे मारितो, हा का मशिदीस येऊन रडतो, बरे मी आता ऐसे करतो, पोटासे आणतो पुत्र त्याच्या. जैसा मेल्ला रामदास, दिला माघारा त्या बाईस, तैसाच अनुभव पुनश्च त्याची मुलास, आणतो मी पोटास त्याचिया. ऐकोनी ऐसे सपटणे कर, तिष्ठत लावणी बाबांकडे नजर, ठेवून त्यांच्या मस्तके कर, बाबा त्या धीर देतात, म्हणती हे पाय पुरातन फार, झाली तुझी काळजी दूर, पूर्ण भरोसा ठेव मजवर, कृतार्थ लवकर होशील. करत असता पादसंवाहन, परिस्ता बाबांचे मधुर वचन, सपटणे कर सद्गदित नयन, पदाभिवंदन करीत, आले अष्टभाव दाटून, नयने आनंद श्रू जीवन, तेने बाबांचे पादक्षालन, प्रेमे प्रक्षालन मग केले. मग पुन्हा बाबांनी मस्तकी हात ठेवून म्हणाले असावे स्वस्थ, तेव्हा सपटणेकर बिराडी परत, आले आनंदित मानसे. नैवेद्याची केली तयारी, देवोन्या निज युवती करी, पूजा आरती झाली आवरी, ताटते सारित बाबांपुढे. मग प्रोक्षोनिया पात्रास, करून सविधी नेत्रस्पर्श, प्राणपान व्यानाधिकास, अर्पेनी मग बाबास समर्पिला. मग अनुसरुणी नित्यक्रमास, बाबांचा होता हस्तस्पर्श, स्वीकारता नैवेद्यास, वाटला हर्ष सपटणे करा. मग तत्रस्थ इतर भक्त, होते बाबांच्या पाया पडत, शिरले सपटणे करत्या गर्दीत, पुनश्च नमस्कारा करता त्वरेने. असायसी त्या घाईत, मस्तका थडत, बाबा तेव्हा सपटणे करा प्रत, कैसे अनुवादत संथपणे, अरे कशाला वारंवार, नमस्कारावर नमस्कार, पुरे केला तो एक वार, आदर सत्कार पूर्वक. असो ते रात्री होती चावडी, सपटणेकर अति आवडी, प्रेमे निघाले पालखी आघाडी, आनंद परवडी दंडधारी. असो ही चावडी मिरवणूक, श्रोतयापूर्वीच आहे ठाऊक, तरी पुनरुक्ती आवश्यक, विस्तारकारक वर्जियेली. असं पुढे ते रात्रीला ही बाबांची आघात लीला, बाबा दिसले सपटणेकराला, जणू पांडुरंगालाच पाहतो. असं पुढे मागता आज्ञा, जेवून जावे झाले अनुज्ञा, न करता येत किंचित अवज्ञा, निघाले मग दर्शना जाताना. इतक्यात मग त्याची मना, एकाएकी उठली कल्पना, बाबा आता मागता दक्षिणा, ती पुरविणार कैसेनी. पैसे गाठीच होते ते सरले, गाडी भाड्याचे पुरतेच उरले, दक्षिणा दे जर बदले, उत्तर ठरविले मनाने, मागावया आधीच द्यावा, 1 रुपया हाती ठेवावा, मग पुन्हा मागता आणखी अर्पावा, नाही म्हणावा तया पुढे. अग्निरथाचे भाड्यासाठी, अवश्य तेवढेच ठेवले गाठी, असे बाबा सांगावे स्पष्टोक्ती, ठरवून भेटीस गेले ते. पूर्वील कृतनिश्चयानुसार, रुपया 1 ठेविता हातावर, अनेक एकची मागितला त्यावर, देता ते भरपूर अनुवादले. म्हणाले हा घे 1 नारळ, स्वस्त्रियेच्या ओटीत घाल, आणिक मग तू जाई खुशाल, सोडून तळमळ जीवाची. पुढे 12 महिने जाता पुत्र झाला त्याच्या, पुढे महिने जाता 12, पुत्र झाला त्याच्या उदरा, घेऊन 8 मासाची लेकुरा, आली ती दर्शना माघारा. मुलगा झाला बाबांच्या चरणी, काय संताची नवलकरणी, मग ती दोघे जोडून पाणी, करी विनवणी ती परिसा. या उपकारा साईनाथा, केवी उतराई व्हावे आता,
आम्हा काहीच कळेना सर्वता, ठेवितो माता चरणावर. हीन दीन जरी आम्ही पामर, कृपा असावी अनाथावर. आता येथून पुढे निरंतर, चरण तव थार असावा. जागृती माझी तैसेच स्वप्नी, नाना तरंग उठती मनी. उसंत नाही दिवस रजनी, तरी तव भजनी लावी आम्हा. असो तो मुलगा मुरलीधर, आणिक दोन भास्कर दिनकर. ऐशिया संवेत सपटणे कर, प्रसन्न अंतर झाले. मग ते सवे घेऊन भार्या, करुणी वंदन साई सदया. साधुनी चंचल मनाच्या स्थैर्या, होऊन कृतकार्या परतले. कथा सांगावी संकलित, होता म्हणे आरंभी हेत. परिवदविता साईनाथ, तेने हा ग्रंथ विस्तारला. तयासी हा हे माड शरण, पुढील कथेचे अनुसंधान. तात्पर्यार्थ दिग्दर्शन, श्रोत्या लागून करतसे. कथा ती याहुनी बहुगोड, चमत्काराची जया आवड. ऐस्या एका भक्ताचे कोड, पुरविले नितोड साईंनी. लोक वर्णिता साईचे गुण, दोषदर्शी गेले अवगुण. स्वयं स्वार्थ परमार्थ परायण, दोषैक दर्शन हेतू म्हणी. असतील साईबाबा संत, तर ते मज देतील प्रचित. मजला अनुभव आल्या विरहित, मी त्या यत्किंचित मानिना. केवळ परीक्षा पाहावयास, गेल्याची इच्छा पुरत. हीच कथा पुढील अध्यायात, श्रवण करीत सच्छ्रोते. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, साशंक भक्तानुग्रह कर्ण नाम. अष्टचत्वारिशो अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पण नमस्तु. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. अक्कलकोटचे एक सपटणेकर नावाचे वकील होते आणि अनुभव ज्ञान त्यांचं त्या धंद्यातलं पुष्कळ होतं. वकिलीचा रात्रंदिवस अभ्यास होता. मग त्यांना ते शेवडे नावाचा विद्यार्थी किंवा काही अजून सहअध्यायी पण भेटले आणि एकाच खोलीत एकत्र चर्चा करू लागले. एक एक प्रश्न सपटणेकर पुसू लागले आणि हे लोक उत्तरं देऊ लागले. तर त्यामध्ये त्या शेवड्याला काही उत्तरं आलीच नाहीत. तो शेवडे नापास होणार असं सर्वांना वाटलेलं आहे. तर शेवडे म्हटले, काय नाही, मी पास होणार म्हणे. माझा साई मला पास करायला बसलेला आहे, तर मी कशाला काळजी करू. आता हे ऐकून त्या सपटणेकरांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला एका बाजूला नेलं आणि म्हणलं, अरे बाबा, कोण हे साईबाबा, कोणाचे तू एवढे गुण सांगतो, कुठे असतात ते. मग त्यांनी सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी नावाचं गाव आहे, तिथं मशिदीमध्ये एक फकीर बसतो, ते संत आहेत मोठे आणि त्यांचं नाव साई आहे. मग आता कोणी म्हणाल ना, आत्ताच्या काळात आपण पण म्हणू की अभ्यास नाही केला तसं देव देणार आहे का. तर म्हणे, त्यांनी मला गेल्या वर्षी सांगितलं होतं की यंदा किती प्रयास केलास तरी तू गेल्या वर्षी पास होणार नव्हता आणि पुढच्या वर्षी तू नाही हे केलास तरी तू पास होणार आहेस. त्यानुसार मी यावर्षी पास होणार आहे, ही माझी खूणगाठ आहे. मग त्यांना काही ते पटलं नाही बोलणं. हसू आलं त्यांना की हो, असं कोण संत म्हणतात म्हणून पास होतं का, अभ्यास करायला नको का, कष्ट करायला नको का, असा एक विकल्प मनामध्ये आला. पण गंमत अशी की तो शेवडे आहे, तो दोन्ही परीक्षा पास झाला. म्हणजे तोंडी पण लेखी पण किंवा काय ज्या 2 परीक्षा असतील त्या पास झाल्या. पुढं 10 साल आलं, 1910 साल. आणि त्या सपटणेकरांचा मुलगा एकाएकी त्याला कंठरोग झाला. म्हणजे काय, त्या काळामध्ये गॉयटर असेल, घशाचा कॅन्सर असेल. कंठरोग म्हणजे काय निदान सांगू शकत नाही, पण तो 1900 म्हणजे गेला तो मुलगा, त्याच्यामध्ये निधन पावला. मग ते मनाने असं विटून गेले, संसारातलं एकदम त्यांचं मन निघून गेलं. आणि मग ते पंढरपूर, गाणगापूर अशी तीर्थ करू लागले. पण त्यांना काय केलं, मनाला शांतता मिळेना. मग त्या शेवड्याचा वृत्तांत त्याला तेव्हा आठवला बरं, की असं असं एक संत त्यांनी सांगितलं होतं. मग शिर्डीला जायचा बेत 1913 सालामध्ये त्यांनी केला. आता तो काही शेवड्या निमित्त मात्र आहे, खरं साईंनीच त्यांना बोलावून घेतलेलं. तर मग पंडितराव नावाचा एक त्यांचा भाऊ छोटा आणि हे दोघंजण शिर्डीला साईंच्या दर्शनाला आले. दुरूनच डोळाभेट घेतली, मोठा आनंद झाला बघून. पण जेव्हा बाबांकडे लोटांगणी घालायला गेले आणि नारळ ठेवला त्यांच्या पुढं, त्या बाबा त्या दोघांना पण चल हट म्हणाले आणि तिथनं एक प्रकारे हाकलून दिलं. मग ह्यांना वाईट वाटलं की अरे मलाच का बरं असं बोलतात हे बाबा, माझीच काय चूक झाली. मग त्यांनी बाळाशिंपीला पकडलं आणि बाळाशिंपीला विचारलं की बाबा काय करू मी, म्हणजे बाबांचे भक्त कोणाला विचारू की बाबा असं का करतात. तर लोकांनी सांगितलं बाळाशिंपीला पकडा.
बाळा शिंप्याला सांगितलं की हे माझा म्हणजे हे करतात, धिक्कार करतात बाबा, तर असं काय मी केलं, मला काय माहीत नाही. मग बाळाने काय केलं, एक फोटो विकत आणला आणि तो बाळा शिंप्याने घेतला हातामध्ये आणि ते गेले फोटो घेऊन तिथं पुढं. बाळा म्हणे, बाबा हा फोटो दिला हातामध्ये, बाबा हे काय आहे? तर बाबांनी तो फोटो हातात घेतला आणि म्हणले याचा यार आहे. मग त्याकडं बोट दाखवलं कुणाकडं, सापटणेकराकडं, ह्याचा यार आहे. मग सगळे हसू लागले तिथं. मग बाबा ह्यातलं काय इंगित हो, बाळाने पुसलं. बाबा म्हणतात तत्काळ त्याला, बाबा सापटणे करायला म्हणते, तत्काळ बाळा सापटणे करा, म्हणे दर्शन घ्या, त्वरा करा. आता बाबा जरा हसून बोलले की म्हणे घ्या पटकन दर्शन घ्या. मग ते नमस्कार करायला गेले, परत बाबांनी चल हट म्हणून सांगितलं. म्हणे अजून चल हट काय मला सोडत नाही आणि माझी पाठ काय ते सोडत नाही, काय करू. दोघे भाऊ भाऊ हात जोडून बाबांच्या समोर उभे होते. तर बाबांनी सांगितलं ह्याला म्हणावं इथनं निघून जा पटकन, थांबायचं नाही इथं. मग शेवटी म्हणले स्वामी समर्था, तुमची आज्ञा कोणी त्याचा उल्लंघन करणार नाही, हिंमत नाही तर आमच्या पामराची काय कथा, आम्ही जातो. पण तुम्ही ऐकलं होतं की तुम्ही फार महाउदार आहे, सगळ्या भक्ताशी प्रेमाने राहता, पण आमचंच काय पाप आहे की तुम्ही आम्हाला मात्र चलहट म्हणून हाकलून देताय. असं म्हणून मात्र त्वरित ते आपल्या जागी आले. हे असं प्रथम दर्शन त्यांचं आणि बाबांचं झालं. मग पुढं गाणगापुराला गेले, पण ते मनाचा काही शांतता नाही, चित्त आणि भडकलेलंच होतं. म्हणजे एक दुःख होतं मनामध्ये पुत्र गेल्याचं. मग काशी क्षेत्री जायचा विचार केला. आता काशीला जाणार, त्या दिवशी बायकोला स्वप्न पडला. तर तिनं तर काही कधी बाबांना बघितलेलं नव्हतं. तर ती म्हटली मी घागर घेऊन लक्कडशाच्या विहिरीवर गेले. त्या विहिरीचं मालकाचं नाव लक्कडशा असेल. त्याच्या विहिरीवर गेले तर तिथं म्हणे लिंबाच्या खाली तिथं एक फकीर बसला होता, डोक्याला फडका गुंडाळून. तो मला म्हणला, बाळ कशाला कष्ट करतेस, जा मी तुझी घागर भरून देतो. आणि मग म्हणे मी आपली तशीच मोकळी घागर घेऊन घरी आले तर तो फकीर माझ्या मागे मागे घरापर्यंत आला आहे. आणि मग म्हणे माझे डोळे उघडले. मग बायकोने स्वप्न सांगितलं. तर बायकोनं तर काही बाबांना बघितलेलं नव्हतं. मग पुन्हा दोघं शिर्डीला गेले. हे गेले शिर्डीला तर बाबा लेंडीवर गेले होते. मग बाबा लेंडीवरनं आले, बाबांनी पाय वगैरे धुतले. तर बाई तिथं आली आणि बाबांना पाहून नखाशी कांत अशी शहारली, विस्मयचित झाली की ह्याच फकीराला मी रात्री स्वप्नात बघितलं होतं. मग ती त्यांच्याकडे नजर लावूनच बसली अशी विनम्र भावाने एकदम. बाबांना पण मन आनंदी झालं आणि बाबांनी हळूच आपल्या बाईची कथा सांगितली आहे कुणाला तरी. म्हणजे बाबांची सवय होती भक्ताची कथा नेहमी स्वतःवरच घालायची आणि तसं काहीतरी सांगायचं. स्वतःच्या मरणाची कथा मात्र तात्याबावर घातली होती बाबांनी. तर बाबा तिसऱ्याच एकाला सांगू लागले, नेहमीप्रमाणे दर्शनाला कोणतरी आलं आणि सांगू लागले, अरे म्हणे माझे हातपाय पोट कंबर नुसतं दुखत होतं, पण आता म्हणे मला आराम आहे. मी औषधं करून करून बेजार झालो, पण मला काही गुण येत नव्हता. पण मला आता आश्चर्य वाटतं आहे की माझी ही व्यथा एकाएकी कशी गेली. मग बाईला कळलं की आपले नावही न घेता बाबा आपलीच कथा सांगत आहेत. मग तिथं महिना 2 महिने राहिले ते लोक, महिनाभर. आणि मग बाबांनी आपलं जे सांगितलं होतं ती सगळी व्यथेची निवृत्ती झालीच, हे जी तिला कळलं. म्हणजे की बाईची कामना पूर्ण झाली. मग सापटणेकर मात्र गेले दर्शनाला. पुन्हा त्यांना बाबाने तोच उद्गार, चल हट. बाईशी चांगले पण त्यांना मात्र हाकलवतच होते. म्हणे काय माझं नशीब आहे, माझ्याशीच बाबा असे वागतात, काय बाबांकडं मी चूक केली मला माहीत नाही. पण मग यावेळेस त्यांनी ते हे नाही फेटलं. मग याने विचार केलं जेव्हा बाबा एकटे असतील, बाबा थोडे झोपलेले असतील झोपेच्या, तेव्हा मी जाऊन बाबांच्या पायी नमस्कार करेन आणि मी बाबांच्या तिथं थांबेन. साईंचा अनुग्रह माझ्यावर होण्याशिवाय मी इथून काही जाणार नाही. मग एक तर त्रिविध तापान तापलेला, त्रिविध ताप आपले माहीत आहेत ना, सत्वगुण रजगुण तमोगुण ह्या सर्व त्रिगुण. आणि त्रिविध ताप म्हणजे आधी भौतिक, आधी आध्यात्मिक आणि आधी दैवी आधी दैवी ताप, असे हे 3 ताप आहेत. तर मग म्हणे बाबांच्या एक तर त्रिविध तापानं गांजलेला आहे बिचारा, परत साईंच्या दर्शनाला भुकेला आहे, असा कोण तिथून बिनमुख कधी जाणारच नाही. मग त्या दिवशी अति उद्विग्न मनस्थिती होती, अन्नपान गोड लागना, कुठं जाणं येणं गोड लागना आणि उद्विग्न असं डोळे बिळे उदास झालेले एकदम. आणि बसला तिथे उन्निद्र डोळे करून. आणि बाबा एकटेच होते गादीवर. गेला आणि बाबांचे पाय धरले आणि हळू शिर ठेवलं त्यांच्या पायावरती आणि बाबांचे पाय रगडू लागला. तेवढ्यात एक बाबा काही ओरडले नाही, हां तिथं काय त्याला चल हाटबीट काय बाबा म्हटले नाही. तेवढ्यात एक धनगर बाई आली, ती पण बाबांची नेहमीची भक्त होती. ती बाबांची कंबर दाबत होती धरून.
मग तेवढ्यामध्ये बाबा तिला लागले आपली कथा सांगायला. आणि कथा अशी होती की ह्या स्वतःचीच गोष्ट होती सापटणेकराची. एका वाण्याचं नाव सांगत होते, बघ एका वाण्याची कथा सांगतो. आणि जशी जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मयत मूल आणि त्याच्यामुळे कसं चित्त उद्विग्न झालं आहे, असं नातेवाईक सगळं काही एखादा आपला ओळखीचा नातेवाईक आपल्याला जन्मापासून पाहणारा, त्याने जसं काही एखादी गोष्ट सांगावी तद्वत ह्या बाबांची कथा सगळी सांगितली आहे. मग त्या बाईचा तर कथेशी काय संबंध नाही त्या धनगरणीचा, ती आपली हां हूँ करते, पण खरी ही या बापलेकाचीच कथा होती. मग त्यांना साईमुखानं कथा ऐकली, परम विस्मय झाला की माझी ही कथा बाबांना कशी ठाऊक. आता बाबा सगळ्या चराचरी भरलेले आहेत, तर त्यांच्या कळावरचा तो मळच एक हातावरचा कुणाची कथा माहीत करून घेणे हा. त्यासाठी साईचा अवतार झालेला आहे की जो भक्तांची सगळी दुःख व्यथा नष्ट करेल आणि एकात्मतेचा विस्तार करेल की मी आणि तू एकच आहे, ही अद्वैत भाषा ही बाबांनी सांगितली आहे. मग त्याने एकदम मनात हे झालं आणि त्याने परत बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबांच्या डोक्यावर हात ठेवला बरं. आणि नंतर बाबा काय म्हणतात लोक त्याच्याकडे बोट दाखवून की काय म्हणे बघा मी त्याचं पोर मारलं म्हणे. आणि तो रडू लागला ॲक्च्युअल बाबांच्या पायावर डोकं ठेवून की बाबांना कसं सगळं कळालं. आणि बाबा त्याकडे बोट दाखवून म्हणतात, जैसा मेल्ला रामदास दिला माघारा त्या बाईसं, तैसा पुनश्च याची मुलासं आणतो मी पोटास याची या. म्हणे या मशिदीला येऊन काय रडतो, मी जर पोरं मारतो तर हा कशाला इथे येऊन मला सांगतोय. म्हणे आता याचाच पुत्र मी याच्या पोटी परत घेऊन येतो असं बाबांनी सांगितलेलं आहे. मग त्याने पाय धरले. बाबा म्हणले, अरे हे पाय खूप जुने आहेत, काळजी करू नको, तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा लवकरच पूर्ण होतील. मग बाबांचे 5 संवाहन म्हणजे पाय चुरणे, पाय दाबणे. तेव्हा बाबा मधुर वचनानं त्याला सांगू लागले. आणि सापटणेकर अतिशय सद्गदित नयनानं त्यांचं पदाभिवंदन म्हणजे पायावरती डोकं ठेवत होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू बाबांच्या पायावरती पडले होते. अष्टभाव मनामध्ये दाटून आले. आणि मग बाबांनी सांगितलं, जा आता आपल्या बिराड्याला. आणि मग तो आपल्या बिराड्याला गेला. मग नैवेद्य वगैरे केला, पूजा आरती सगळी झाली. मग बाबांच्या पुढे नैवेद्य दिला. बाबांच्या नैवेद्याला हातही लावला. आता त्यानं बाजूला व्हावं ना, परत जी लोक बाबांच्या पायावर डोकं ठेवतात त्या भीडमध्ये हा पुन्हा गेला. तसं एक तर लोकांची डोके आपटतात एवढी गर्दी. मग बाबा त्याला म्हणले, अरे कशाला वारंवार नमस्कार करतोस, जा पुरे झाला, एकदा नमस्कार केलास तर तो बास आहे. मग त्या रात्री मशीद ते चावडी होतं, मग मिरवणूक होती. मग यानं आनंदानं पालखीच्या आघाडीला उभं राहून दंड वगैरे हातात धरला. मिरवणूक झाली मोठी. आणि मग ती शेवटी त्याला सांगितलं की तेव्हा त्याला असा भास झाला की जणू काय पांडुरंगच उभा आहे आणि मी पांडुरंगालाच पाहतो आहे. मग पुढे आज्ञा घेऊन तो आपल्या गावी गेला. आणि 12 महिने संपले. तेव्हा जाताना त्याकडं पैसे नव्हते. आता पाया पडल्यावर त्याला माहिती बाबा दक्षिणा मागतील. मग म्हणे 1 रुपया देणार. पुन्हा म्हणले तर अजून 1 रुपया देणार. आणि नाही तर मग स्पष्ट सांगणार, बाबा बाकीचे पैसे गाडी भाड्यासाठी ठेवलेले आहेत. पण मग बाबांनी पण नाहीच मागितलं, जे त्याच्या मनात होतं तसंच केलं. 1 रुपया मागितला, हातावर ठेवला, अजून 1च मागितला. आणि मग नारळ दिला. म्हणे हा बायकोच्या ओटीमध्ये घाल आणि तू खुशाल जा म्हणे. मग 12 महिने झाले आणि एक पुत्र त्यांच्या पोटी आला. मग ते 8 मासाचा असताना त्या बाळाला घेऊन ते आले तिकडं. त्याचं नाव मुरलीधर असं ठेवलेलं आहे. आणि मग साईंचे मोठे उपकार त्यांच्यावरती होते. अनेक 2 भास्करन दिनकर नावाचे पण पुत्र त्याला नंतर झाले. आणि सापटणेकर मोठे प्रसन्न अंतर झाले आणि आपल्या बायकोला घेऊन बाबांना नमन करून पुढे गेलेले आहे. आता म्हणे मी छोटीशी कथा सांगणार होतो, पण बघता बघता तिचा विस्तार झाला, अध्याय वाढला. असू द्या, याच्या पुढची कथा अजून गोड आहे, ती आपण परिसा ऐका शांत चित्ताने, भक्तिभावाने. आणि इथे हा अध्याय अशा रीतीने समाप्त झालेला आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. इथे हा एकंदरीत अध्याय 48 समाप्त झाला. आता फक्त 5 अध्याय राहिलेले आहेत.